काल वाशी टोल नाक्यावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। वाहतूक पोलिसांना अक्षरशः ती वाहतूक सुरळीत करण्यात दमछाक करावी लागली होती। मी सध्या त्याच वाशी टोल नाक्यावरती आहे। आपण पाहतोय की ती वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आज नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी सध्या अवजड वाहनांना जो प्रवेश आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे। जी अवजड वाहने आहेत ती आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेले आहेत। अवजड वाहनांना आता सोडलं जात नाही आहे। खरं तर याच अवजड वाहनांमुळे काल मोठ्या प्रमाणात वाशी टोल नाक्यावरती मुंबईच्या दिशेने जाण्याच्या मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली होती। आपण पाहू शकतो की जे मोठे अवजड वाहने आहेत ते सध्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा हे सध्या पार्क करण्यात आलेले आहेत। आपण पाहतो की कमीत कमी 7 ते 8 किलोमीटरपर्यंत जे लांब आपल्याला रांग पाहायला मिळते ही अवजड वाहनांनी या ठिकाणी भरलेली आहे। खरं तर याच अवजड वाहनांमुळे काल वाशी टोल नाक्यावरती मुंबईला जाताना मोठी वाहतूक कोंडी झाली होती आणि खरं तर आज गणपती विसर्जन देखील आहे, त्यामुळे वाहतूक पोलीस हे सज्ज झालेले आहेत। आणि आपण दृश्यामध्ये देखील पाहू शकतो की वाहतूक पोलीस सध्या या ठिकाणी आपणास पाहायला देखील मिळत आहे। जे अवजड वाहन आहे त्यांना एका साईडला थांबवण्यात देखील येत आहे, त्यांना पुढची जी प्रवेश आहे तो दिला जात नाही आहे। खरं तर याच अवजड वाहनांमुळे काल मोठ्या प्रमाणात वाशी या टोल नाक्यावरती वाहतूक कोंडी झाली होती। त्यामुळे नवी मुंबईकरांना किंवा जे जरांगे पाटील यांचे समर्थक जात होते त्यांना मोठा वाहतूक अडचणीचा सामना करावा लागला होता। मात्र सध्या आपण पाहतोय की अवजड जे वाहन आहेत त्यांना सध्या एका साईडला थांबवण्यात येत आहे, त्यामुळे आज वाहतूक कोंडी झालेली नाही आहे। वाहतूक पोलीस सध्या सज्ज होताना देखील आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर हा वाशी टोल नाका आहे आणि याच वाशी टोल नाक्यावरती काल मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। आज मात्र आपण पाहतोय की ती वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नवी मुंबई पोलीस आहेत ते सध्या आता आपण पाहतोय की ॲक्शन मोडवरती आलेले आहेत आणि जे अवजड वाहन आहेत त्यांना सध्या आता त्यांनी रोखून ठेवलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, वाशी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।